नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शॉर्टबुक रिलेटेड सेटिंग्स अँड डिफॉल्ट. शॉर्टबुकच्या सेटिंग्स आपण कशा पद्धतीने लावू शकतो. त्यासाठी आपल्याला सिम्पली लोगोवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये अकाउंट अँड सेटिंग सेक्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेटिंग्स अँड डिफॉल्ट सेक्शनमध्ये तुम्हाला शॉर्टबुक हा ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दोन प्रकारचे सेटिंग मिळतात. एक आहे ऑर्डर स्टेटस आणि दुसरा आहे पेंडिंग स्टेटसच्या ठीक आहे. तर पेंडिंग स्टेटसच्या सेटिंग्स आणि ऑर्डर स्टेटसच्या सेटिंग्स यामध्ये डिफरन्स काय येतो, तर तुम्ही जर तुमची शॉर्टबुक परफेक्टली एकदम मेंटेन करत असाल तर तुम्हाला सेकंड सेटिंग ॲप्लिकेबल टू ऑर्डर स्टेटस ओनली. म्हणजे जर तुम्ही पेंडिंग पासून ऑर्डर स्टेटस स्वतः करत असाल ऑर्डर प्लेसिंग नंतर, तर तुम्हाला सेकंड सेटिंग ठेवायचे. आणि जर तुम्ही स्टेटस चेंज न करता शॉर्टबुक मॅनेज करत असाल तर फर्स्ट सेटिंग ठेवायची आपल्याला. म्हणजे पेंडिंग मधूनच ते काम करत जाईल व्यवस्थितपणे. आता आपण पाहूयात की दुसरी जी सेटिंग आहे ॲप्लिकेबल टू ऑर्डर स्टेटस ओनली, हे कशा पद्धतीने काम करते. त्यामध्ये 3 सब सेटिंग आहेत. पहिली येते रिमूव्ह शॉर्टबुक एंट्री अपॉन परचेस एंट्री रिगार्डलेस ऑफ शॉर्टबुक क्वांटिटी. म्हणजे परचेस एंटर झाला तर शॉर्टबुकमध्ये कितीही क्वांटिटी असू द्यात, त्या क्वांटिटीला रिलेट न करता रिमूव्ह करेल ते शॉर्टबुकमधून एंट्री. मग तो परचेस कमी लेस क्वांटिटीचा असू दो किंवा जास्त क्वांटिटीचा असू देत. दुसरी सेटिंग जर आपण अप्लाय केली तर परचेस क्वांटिटी इज लेस देन शॉर्टबुक क्वांटिटी, देन रिमूव्ह ऑर्डर क्वांटिटी अँड ॲड द रिमेनिंग क्वांटिटी ॲज पेंडिंग स्टेटस. म्हणजे इथं काय होतं की परचेस क्वांटिटी जर शॉर्टबुक क्वांटिटीपेक्षा लेस असेल, मग ऑर्डर क्वांटिटी रिमूव्ह होते आणि रिमूव्ह झाल्यानंतर जी रिमेनिंग क्वांटिटी आहे त्याचं पेंडिंग स्टेटस दिसतं. म्हणजे स्टील ते प्रोडक्ट जे रिमेनिंग आहेत ते ॲज अ पेंडिंग स्टेटस आपल्याला शॉर्टबुकमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर तिसरी सेटिंग आहे परचेस क्वांटिटी मॅच विथ शॉर्टबुक क्वांटिटी दॅन ओनली रिमूव्ह शॉर्टबुक एंट्री. म्हणजे जर परचेस क्वांटिटी शॉर्टबुक क्वांटिटी सोबत मॅच झाली तरच ते शॉर्टबुक मधून एंट्री रिमूव्ह करेल, नाहीतर जे रिमेनिंग असतील ते स्टील पेंडिंग मध्ये ऑर्डर्ड मध्ये दाखवेल ते जे रिमेनिंग आहेत ते. ह्यासाठी आपण आता समजा एक्झाम्पल घेतलं 10 शॉर्टबुक क्वांटिटीज. समजा तुम्हाला 6 क्वांटिटी रिसीव्ह झालेली आहे, तर पहिल्या केसमध्ये 6 रिसीव्ह झाले तर ते सगळं 10च्या 10 जी एंट्री असेल ती रिमूव्ह करून टाकेल. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 6 ची एंट्री होईल आणि 4 पेंडिंग स्टेटस दाखवतील आपल्याला क्वांटिटी. आणि तिसऱ्या केसमध्ये 6 ची एंट्री होईल आणि 10च्या केसमध्ये 6 ची एंट्री होईल आणि रिमेनिंग 4 आहेत त्या ऑर्डर स्टेटस मध्ये राहतील. ठीक आहे. आता आपण पहिली सेटिंग लक्षात घेऊया. हे त्यांच्यासाठी जे व्यवस्थित शॉर्टबुक मेंटेन नाही करत. ह्यामध्ये सुद्धा 4 सब सेटिंग येतात. रिमूव्ह शॉर्टबुक एंट्री अपॉन परचेस एंट्री. म्हणजे शॉर्टबुक एंट्री रिमूव्ह होणार रिगार्डलेस ऑफ शॉर्टबुक क्वांटिटी बट कन्सिडर डिस्ट्रीब्युटर सिलेक्शन. म्हणजे जर का तुम्ही डिस्ट्रीब्युटर सेम असेल तर तुमची शॉर्टबुक एंट्री रिमूव्ह होणार. दुसरी सेटिंग येते रिमूव्ह शॉर्टबुक एंट्री अपॉन परचेस एंट्री रिगार्डलेस ऑफ शॉर्टबुक क्वांटिटी अँड डिस्ट्रीब्युटर सिलेक्टेड. म्हणजे डिस्ट्रीब्युटर कोणताही असो, शॉर्टबुक क्वांटिटी काही असो, निघून जाईल एंट्री. तिसरी सेटिंग आहे परचेस क्वांटिटी मॅच विथ शॉर्टबुक क्वांटिटी दॅन ओनली रिमूव्ह शॉर्टबुक एंट्री अदरवाइज ऍडजस्ट पेंडिंग क्वांटिटी. म्हणजे इथं फक्त डिस्ट्रीब्युटर सिलेक्शन कन्सिडर केलं जाते. आणि चौथी सेटिंग येते परचेस क्वांटिटी मॅच विथ शॉर्टबुक क्वांटिटी दॅन ओनली रिमूव्ह शॉर्टबुक एंट्री अदरवाइज ऍडजस्ट पेंडिंग क्वांटिटी रिगार्डलेस ऑफ डिस्ट्रीब्युटर सिलेक्शन. ह्याच्या सुद्धा डिस्ट्रीब्युटर सिलेक्शनला महत्व दिलेलं नाही. म्हणजे परचेस क्वांटिटी मॅच झाली ना तर मग रिमूव्ह होऊन जाईल शॉर्टबुक एंट्री.